विजय चौधरी है, ये बहुत बड़े नाम है, लेकिन एक उभरता हुआ नाम हमने आज देखा है साई गायकर का, जो इस वक्त कसरघंटी में खेल रहा है। चलो यहाँ पे हम बेस्ट ऑफ लक देंगे दोनों टीमों को। बेस्ट ऑफ लक वो बोलता टू टीम गावरी चिवली और टीम भातनपाड़ा। क्या जबरदस्त मुकाबला होगा और तमाम भातनपाड़ा के सपोर्टर्स इस वक्त इस मुकाबले का आनंद लेंगे, इसमें कोई दो राय नहीं है। और अचिवली टीम के भी सपोर्टर्स यहाँ पे रहेंगे। एक अजिवली टीम हमने देखी थी इस प्रतियोगिता से बाहर गई थी, ये दूसरी अजिवली टीम है। 3 ओवरों का मुकाबला। पहली ओवर विजय मुकादम। रुपेश, शुरुआत देखी जाए तो इस गेंदबाज के साथ कर रहे हैं विजय मुकादम। 3 ओवरों का मुकाबला है, सामने है 2 बल्लेबाज। आप देख रहे हैं दोनों टीमें एक दूसरे के सामने बहुत मर्तबा खेली हुई है। क्या कहना चाहेंगे 3 ओवर में कहां तक रन संख्या बनानी चाहिए भातनपाड़ा टीम को? 3 षटकांचा खेळ आहे रोशन सर, आणि विजय मुकादम सारखा गोलंदाज किती धावा या पहिल्या षटकामध्ये येतील हे मात्र या सामन्याचं संपूर्ण चित्र सांगून जाणार आहे। तौसिफ शेख आणि संदीप माली ही जोडी मैदानात दाखल। संदीप माली ऑन स्ट्राइक, चेंडूकडे फक्त पाहत राहिला आहे। इथून मात्र पहिला निर्धाव चेंडू विजय मुकादमच्या बाजूने। 21-21 किंग संतोष पाटिल 3 छक्के लगाते हैं तो 2100 रुपए का इनाम दिया जाएगा। कौन ग्राम पंचायत के सदस्य? 21-21 किंग। अपील हुई है अंपायर के पास और ये देखिएगा, ये होता है कमाल का खिलाड़ी जो जानता है मेरे बल्ले को किस किया है गेंद ने, और इसे कहते हैं टीम एफर्ट। भातनपाड़ा, हमारे दादाजी यहाँ पे बैठे हैं। कौन कहेगा दादाजी लेकिन उनको, जो बबन मुकदम भाई है उनका पोते के नाम से इस मुकाबले को नाम दिया है तक्ष 11 भातनपाड़ा। हाईट्रिक अगर लेता है गेंदबाज तो 2000 रुपए की इनामी राशि दी जाएगी गेंदबाज को। पहला विकेट तो जा चुका है रुपेश, और अच्छी शुरुआत विजय मुकादम द्वारा। 07 नंबर की जर्सी प्रदान किए हुए गेंदबाज विजय तैयार रहेंगे। नए बल्लेबाज इस वक्त विजय चौधरी और एक तरफ विजय मुकादम। नाम में जीत है दोनों के। दूर वाली छोर से विजय तैयार, उठाकर खेलना चाहते थे। क्या बात है भाई, वाह, कमाल की गेंदबाजी, डॉट बॉल। यस रोशन सर, काय गोलंदाजी घडली जातीये मैदानामध्ये। एक विकेट घेतलाय विजयनं आणि तदनंतर मात्र कोणताही चेंडूवर बॅट उचलायला देखील भाग पाडत नाहीये खेळाडूंना। निर्धाव चेंडू, हे षटक देखील निर्धाव जाईल की काय असं वाटू लागलंय। यस मयूर पाटील आम्हाला सांगतात, तिन्ही रात्री आम्ही पाहिल्या, पहिल्या सत्रात बॅटिंग चालते आणि जशा सेकंड राऊंडच्या मॅच चालू होतात तसं मात्र गोलंदाजांचं वर्चस्व प्रस्थापित केलं जातं। इथून एकेरी 10 मात्र मिळेल टीम आजिवलीला। थोडस पंबलिंग क्षेत्ररक्षण नंदू मुकादम यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि तदनंतर एकेरी 10 मिळाली टीम आजिवली। एकंदरीत एकेरी 10वेनं अकाउंट ओपन केलंय। या षटकातील निर्णायक चेंडूचा खेळ बाकी आहे। ऑन स्ट्राइक आता मात्र पाहायला मिळेल तौसिफ शेख, अतिशय सुंदर फलंदाजी करणारा हा खेळाडू पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता। दर्जेदार क्रिकेट त्याच्या माध्यमातून या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं आणि हाय स्कोर उच्चांक मात्र त्याने गाठला होता।
पुन्हा एकदा विजय मुकादम ऑन स्ट्राईक तौशिफचा एक यावेळी पॅडवर आदलला पायचीत पकडला गेला आणि तौसिफ ज्याच्यापासून अडथळा होता तो अडथळा मात्र दूर केलाय टीम तक्षी 11 गावदेवी भातानपाडानं. मुकादम ने अंपायर की तरफ देखा भी नहीं था, इतना जबरदस्त कॉन्फिडेंस था. उन्होंने उस टाइम जब पैड पर गेंद लगी थी तभी उन्होंने मान लिया था कि यस इज अ कॉन विकेट है. क्या जबरदस्त गेंदबाजी, ये कॉन्फिडेंस होना बेहद जरूरी होता है. निश्चित निश्चित, कारण की विजय मुकादम या स्पर्धेतला 5वा असा गोलंदाज आहे ज्याने फक्त एक धाव दिली आहे. एक धाव देत 2 गडी देखील बाद केले. अतिशय सुंदर प्रगती पथावर गोलंदाजी करतोय विजय मुकादम. दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला जाईल. गोलंदाज दीपक मुकादम. दीपक मुकादम याचा पहिला चेंडू. अगोदरच्या सामन्याचा हिरो जो ठरला होता तो दीपक. त्या मॅच मध्ये दीपकने फक्त 5 धावा दिला होता आणि यावेळी मात्र पहिला चेंडू स्वर टाकतोय. मग आजच्या मॅच मध्ये देखील पहिला चेंडू स्वर टाकलेला दीपकनं. पुन्हा एकदा यावेळी बॅटची इनर एज घेऊन यष्टी रक्षकाची चुकी, ही चुकी मात्र सगळ्यात महागडी ठरणार आहे. स्ट्राईकवर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विजय चौधरी. सगळ्यात मोठा जीवनदान मिळालाय टीमा जिवलीला विजय चौधरीच्या बाजूने. रुपेश, ऐसे मौके पर खूब दर्द होता है दिल को. हम बोलते हैं कि यार कैच लेनी चाहिए थी, वो किधर चाहता था केतन मुकादम के क्या हाथ से छूटे. मैदान के अंदर जो खड़ा रहता है ना उसको मालूम होता है क्या होता है, लेकिन ऐसे सिचुएशन में जब जब कैचेस छूटे हैं बहुत दर्द होता है प्लेयर को, भले ही वो भातानपाड़ा टीम का हो या फिर आजिवली का. लेकिन इस बार देखिएगा 1 रन बनेगी. काय एफर्ट लावले होते या खेळाडूंना, अतिशय सुंदर प्रयत्न होता त्याचा. या स्पर्धेतील 58वा झेल जमिनीला दान होते. 58 कॅचेस 3 रात्रीमध्ये सोडल्या जात आहेत. अतिशय इत्तमभूत माहिती आमचे मयूर पाटील नारपोली. प्रत्येक चेंडूचा भूतकाल त्यांनी लिहून ठेवलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपक मुकादमचा हा पुढचा चेंडू. ऑन स्ट्राईक आता मात्र खेळताना पाहायला मिळतील प्रथमच शैलेश सार्डेकर. हे एक दर्जेदार क्रिकेटर आहेत टीम आजिवलीचे. ह्या वेळचा चेंडू टप्पा खाण्यात अगदी उचली घेणारा जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता. दर्जेदार गोलंदाजी घडली जाते टीम तक्षी 11 गावदेवी भातानपाडा यांच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील, तत्पूर्वी चेंडू जाईल सीमा पार चौकार. बाउंड्री आपण पाहिली. एकंदरीत बऱ्याचशा उशिरानंतर स्कोर पाठ थोडस पुढे चाललंय. तब्बल यावेळचा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने तर धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 6 वर. 6 धावा आतापर्यंत दिल्यात भातानपाडाच्या या गोलंदाजांनी. काय दर्जेदार गोलंदाजी घडली जाते.
प्रेक्षकांकडून दाद दिली जाते सर्व गोलंदाजांना. आडवा बॅट फिरवण्याचा प्रयत्न, चेंडू कधी जाऊन विसवला यष्टीरक्षकाकडे, पत्ता देखील लागला नाही एक खेळाडूला. एकंदरीत हा एक निर्धाव चेंडू, 12 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा धावफलकावर लागल्यात. कमाल कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी भाई. बातानपाड़ा टीम की हमने देखी. विजय मुकाबले ने पहली ओवर में दिए थे मात्र 1 रन. वैसे देखा जाए तो रुपेश ठाकुर पावर प्ले की ओवर में 1 रन देना बहुत बड़ा काम होता है और वही काम किया था विजय मुकादम ने. और कहा जाता है ना कि आपकी शुरुआत जैसी होना फिनिश भी उस तरह से होता है. फाउंडेशन अच्छा किया था विजय मुकादम ने. एक अच्छी ताकत के साथ गेंदबाजी की थी. सात धावफलकावर लागल्यात. सात रन बन चुके हैं. माफ कीजिएगा, थोड़ा सा कंफ्यूजन जरूर हुआ था. ओवर द विकेट. फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे. 1 ओवर की समाप्ति के बाद 7 रन. ओवर द विकेट. फास्ट बॉल छोड़ तो जरूर दिया है. द्वारकानाथ छोड़ के हमें कहेंगे यस ये खराब गेंद है, दोबारा डालनी पड़ेगी गेंदबाज को. 8 रन बन चुके हैं. लाजवाब लाजवाब. 2 ओवर की समाप्ति के बाद 8 रन. क्या कंजूसी की है गेंदबाजों ने. इस बार ऑन साइड में खेल दिया. प्रोटेक्शन है वहां पे. दूसरी रन की गुंजाइश को समाप्त कर दिया और एक विकेट डाउन गावदेवी आजुली टीम का. जब रुपेश आपका पहला कदम अगर जीत की तरफ होना तो हर एक कदम आपका जीत की तरफ ही जाता. आज देखिएगा, मैं कहूंगा दिन है बातानपाड़ा टीम का. हर एक गेंद उनके पक्ष में जा रही है. जो कुछ हो रहा है उनके पक्ष में हो रहा है. क्या कहना चाहेंगे. खरंच आज दिवस आहे त्यांचा. खरा तर अतिशय सुंदर कामगिरी पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिली. भातान संघाच्या विरोधात देखील आपण त्यांना एक चाणक्य बुद्धीने खेळ केला आणि आता या निर्णायक सामन्यामध्ये काय गोलंदाजी घडली जाते. मैदानाच्या चारी बाजूने फक्त टाळ्या आणि टाळ्या वाजल्या जातात या गोलंदाजांसाठी. यकीन भी नहीं हो रहा है अपोजिशन टीम अजूली है या फिर कोई अभी नई टीम खेलने को आई है. पहला मुकाबला क्या जबरदस्त खेला था. क्या हाई स्कोर किया था पहले मुकाबले में. यस सगळ्यात जास्त धावा उभारणारा अजूली संघ होता. कैरे संघाच्या विरोधात खूप धावा उभारल्या. इथून मात्र शैलेश सारडेकर बाद. राऊंड मध्ये गेलेलो ना त्या ऑडियन्स पोल असा होता की आज टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा संघ म्हणून आजिवली संघाकडे प्रामुख्याने ऑडियन्स जास्ती कल होता. काय म्हणाल. वही तो होता है जहां पर हमें लगता है कि आज ये जाएगा, लेकिन ऐसा होता नहीं. कल फर्स्ट नाइट में हमने देखा था खोनी सबसे बड़ी टीम थी. लग रहा था खोनी जाएगी, लेकिन ऐसा थोड़ी ना हुआ है. खोनी बाहर गई और भातान टीम. जैसे लगता है असं म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं आणि तीच काहीचा प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळाला. यस इथून मात्र राजेश भोईरचा पुढचा चेंडू. काय गोलंदाजी घडली जाते. वा, हा एक निर्धाव चेंडू पूर्णपणे जखडून ठेवलंय. तब्बल 3रं षटक चालू आहे ना. आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 9. और रुपेश, जहां तक बात की जाए, आपने कहा था कि आजिवली टीम टॉप 4 में जाएगी. अभी भी क्या आजिवली टीम हारी नहीं है. कितना भी लोएस्ट टारगेट होने दो, लास्ट गेंद तक इंतजार करना पड़ता है क्रिकेट में. शायद उससे भी अच्छी गेंदबाजी आजिवली टीम कर सकती है. नक्कीच गोलंदाजांच्या जीवावर देखील सामना फिरवण्याची क्षमता
टीम आजिवली मध्ये आहे. इथून मात्र अजून एक गडी गारद झालाय. 18 चेंडूचा खेळ इथे संपुटात एक चेंडू अजून शेष आहे. एक चेंडू अजून शेष आहे या इनिंग मधला. हमारे राम लल्ला का मंदिर खुल चुका है और इससे बड़ी बात क्या हो सकती है दीपक ठाकुर सर, जिनके साक्षीदार हम आने वाली जनरेशन को बता सकते हैं कि हमारे दौर में राम लल्ला का मंदिर खुला था और ये बहुत बड़ी बात है. हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, उन्होंने ये कारनामा करके दिखाया और उनका ही ये सब बोलबाला है. भारतीय जनता पार्टी organized by MLA Trophy 2024 over the wicket. क्या लाजवाब गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी. इसी के साथ पहले सत्र का खेल हुआ समाप्त. टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए 9 रन, मात्र 9 रन. जीतने के लिए 18 गेंदे और 10 रनों की जरूरत है. प्रत्येक रात्री आपण पाहिलाय. पहिल्या रात्री नारपोली आणि भातन सामना झाला होता तेव्हा 9 धावा होत्या. दुसरी कालची रात्र आपण पाहिली तेव्हा आपण 8 धावा शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिलेल्या आणि आजच्या या सामन्यात देखील 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 धाव्यांची गरज असेल टीम भातनपाडाला. 18 चेंडू आणि 10 धावा. विनंती असेल ब्लॅक स्क्रीनच्या पाठीमागून कोणतरी लेझर लाईटची लाईट मारतोय प्लीज. असं करू नका, क्रिकेट आहे, लक्षात घ्या. एक मोठी स्पर्धा आहे. एखाद्या बॅट्समनच्या डोळ्यावरती लाईट पडली, तो बॉल मिस झाला तर एक मोठ्या स्पर्धेमधून एक चांगला संघ बाहेर होऊ शकतो. त्यामुळे ती लेझर लाईट आहे ना, ती एकतर खूप खराब असते. तर प्लीज कोणी असेल तर त्याला विनंती असेल आपली ती लेझर लाईट बंद करावी. दहा धावा आहेत रुपेश. तसं बघायला गेलं तर फार छोटा आव्हान आहे, परंतु कधी कधी हे छोटे आव्हानं असतात ना, एक चेंडू आणि 6 धावा असल्या ना तर तो बॉल मिस जरी झाला तरी काही वाटत नाही. परंतु एक बॉल आणि एक धाव ज्यावेळेस असते त्यावेळेस खऱ्या अर्थानं परीक्षा असते गोलंदाजाची आणि खऱ्या अर्थानं परीक्षा असते फलंदाजाची. तसाच काहीसा प्रकार घडणार का? टीम आजिवली या स्पर्धेवर वर्चस्व गाजवणार का? या प्रतीक्षेमध्ये तमाम क्रीडा रसिक आहेत. मी म्हणेन आता सगळं काही भातनपाडा संघाच्या बाजूने चाललंय. कंबर कसावी लागेल. टीम आजिवली संघाच्या गोलंदाजांना आपल्या आयुष्यातली बेस्ट इनिंग आठवावी लागेल टीम आजिवलीच्या गोलंदाजांना. चला फिल्डिंग लावा लगेचच. आजिवली खऱ्या अर्थानं कंबर कसावी लागेल आजिवली संघाच्या गोलंदाजांना. ज्या पद्धतीने गोलंदाजी घडली भातनपाडाची तशीच गोलंदाजी घडवावी लागेल आणि तशाच गोलंदाजीचा भरणा देखील आहे. शैलेश सार्डेकर सारखा नामवंत गोलंदाज आहे, त्याला मात्र पूर्णपणे कंबर कसावी लागेल. टीम कसलकंडचे कर्णधार आपण लगेचच आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. 18 चेंडू आणि 10 धावेंची गरज. ओपनिंग जोडी तक्ष 11 गावदेवी भातनपाडाची मैदानात दाखल झाले. केतन मुकादम आणि जयेश भोईर. दहा धावांची गरज आहे. चांगली मॅच आहे रुपेश. MLA ट्रॉफी. अरुण पाटील आमचे दिसत नाही आयोजक, कुठे आहेत? अनिल काटवले आहेत ना? चतुर्थी त्यामुळे कोण नाही कुठे जाऊ शकत. इथून पहा कसरकंड संघाचा संघ नाही किती उपस्थित आहे. सुशांत पाटील स्वतःला खूप प्राऊड फील करत असेल, कारण सर्वप्रथम एवढ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये कर्णधार आणि त्यात परत 2 मॅच जिंकणं.
उडवला या बॉलला स्टेट डाऊन द ग्राउंड. पहिल्याच बॉलवर षटकार. देखील कमावल्यात. आता नाहीये बक्षीस. शेवटच्या मॅचला बक्षीस लावले जातील. स्विच अटेम्प्ट केला यावेळेला केतन मुकादम. फार गुणवान खेळाडू आहे हा. आपण पाहिलं रुपेश. आणि त्याचा सगळ्यात मोठा जर व्यसन कुठला असेल ना, एखाद्याला व्यसन असतं रिव्हर्स शॉट मारण्याचा. आणि त्या व्यसनापोटी कित्येक मॅचेस त्यांनी जिंकल्या ती आणि कित्येक मॅचेस हारल्यात सुद्धा. दोन षटकार पाहिले ना, त्याच्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट होणारच. मैदानाच्या चारी बाजूने कोणीही सांगतो. यावेळी सुंदर फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. जेल मात्र जमिनीला दान. तदनंतर मिळाली एकेरी धाव. जीवनदान मिळाला जयेश भोईरला. या एकेरीच्या साहाय्यानं 8 धावा धावपटलावर लागल्यात, जिथे 18 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. रुपेश कसं असायचं ज्यावेळेस वीरेंद्र सेहवाग आणि सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर यांची ओपनिंग पार्टनरशिप असायची. आणि मला तर वाटतं हा विजय चौकार आहे. आणि या 4 धावांनी मात्र भातनपाडा संघ विजय होत आहे. कॅप्टन या टीम भातनपाडाची लगेच आपण. चला, राहिलेली गोष्ट मी तुम्हाला नक्कीच पुढच्या वेळेला सांगेन. आता मॅच मध्ये मात्र टॉस केला जाईल. एकीकडे असणारे टीम कसळखंड आणि एकीकडे भातनपाडा. कसरगाव टीमचा खरं तर इथं हजर आहे. प्लीज स्पीडअप करा. शेवटची